नमस्कार, मराठी लेटेस्ट माहिती चॅनलवर आपलं स्वागत आहे. सरकारच्या या 4 महत्त्वाच्या योजना बंद होण्याच्या उंबरठ्यावर. लाडकी बहीण योजनेचा फटका. चला तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या 4 योजना. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडतो आहे. योजनेसाठी दर महिन्याला कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. ज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकार दर महिन्याला अब्जावधींचा खर्च करत आहे. सुमारे 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला 1500 इतका निधी दिला जातो. ह्या योजनेमुळे सरकारचे आर्थिक गणित बिघडले आहे. परिणामी इतर 4 महत्त्वाच्या योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या योजना. त्या अगोदर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात अगोदर येतील. योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकार दर महिन्याला अब्जावधींचा खर्च करत आहे. सुमारे 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इतका निधी दिला जातो. या योजनेमुळे सरकारचे आर्थिक गणित बिघडले. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 योजना. नंबर 1, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांची मोफत सफर देणारी ही योजना थांबवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर नंबर 2 ची योजना, मुख्यमंत्री ओएसयू योजना. वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी असलेल्या या योजनेला देखील निधी न मिळाल्यामुळे अडथळा आला आहे. नंबर 3 योजना, 1 रुपयात पीक विमा. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली ही महत्त्वाची योजना निधी अभावी थांबवली जाणार असल्याचे कळले. त्यानंतर नंबर 4 ची योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. गरजूंना आणि गरिबांना कमी दरात अन्नधान्य देणारी ही योजना देखील आता संकटात आहे. त्यानंतर तरुणांसाठी सुरू असलेल्या योजनांनाही फटका. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत देखील अडथळे निर्माण झाले आहेत. या योजनेत नोंदणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. जून आणि जुलै महिन्याचे विद्यावेतनही अद्याप वितरित झालेले नाही. ही परिस्थिती पाहता बेरोजगार तरुणांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्य सरकारने विविध योजना राबवण्यासाठी 1,36,00,000 कर्ज केंद्र सरकारकडून घेतले आहे. परंतु लाडकी बहीण योजनेच्या दरमहा खर्चामुळे इतर योजनांनाही निधी कमी पडत आहे. वित्त विभागाच्या अहवालानुसार उपलब्ध निधीचा मोठा हिस्सा महिला सन्मान निधीसाठी वापरला जातो. त्यामुळे अन्य समाज कल्याण योजना आर्थिक संकटात सापडल्या आहेत. लाडकी बहीण ही योजना महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची असली तरी तिचा परिणाम इतर गरजू वर्गावर होऊ शकला आहे. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि तरुणांसाठी असलेल्या योजनांवर गंडांतर आले आहे. सरकारने याचा सखोल विचार करून सर्वसामान्यांवर ताण पडेल अशी आर्थिक योजना आखणे गरजेचे आहे. तुमचं काय मत आहे या योजनांवर ते मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.